हाय गाईज, नमस्कार। गुरुपौर्णिमा आहे आज। गुरुपौर्णिमेच्या आज तुम्हाला शुभेच्छा। बघा, आज मी गुरुपौर्णिमा आहे म्हणून पुरणपोळी बनवते। आज व्हेज आहे सगळं, पूर्ण नॉन व्हेज नाही। गुरुपौर्णिमा कारण मी गुरु केलेला आहे ना, समर्थ आमचं स्वामी समर्थ आम्ही मानतो म्हणून आज गोड जेवण। हे बघा, आज पुरणपोळ्या होत्या, तर तुम्ही पण या गाईज, तुम्हाला आवडत असतील पुरणपोळ्या तर खायला। जशी हलक्या हाताने पुरणपोळीला अशी हलक्या हाताने लाटत घ्यायची आणि ह्याला मी गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ असं मिक्स करून मळलेलं आहे। तर अशी हलक्या हाताने लाटत घ्यायची, छान होते हलक्या हाताने लाटली। आणि तवा ठेवलाय तापत, त्यामध्ये टाकायची मस्तपैकी। तुम्हाला दोन्ही मिक्स नसेल करून घ्यायचं तर तुम्ही नुसत्या मैद्याचं सुद्धा करू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पण करू शकता। अशा मस्त लाटत घ्यायच्या आणि मेन पुरणला बारीक करायला पाहिजे, बारीक वाटून घ्यायचं पुरण। मिक्सरला पण छान होते, मी आता हे मिक्सरलाच वाटले। असं ना मस्त, जर पुरण बारीक करून घेतलं ना मग ते लाटताना फुटणार नाही पुरणपोळी। जास्त मोठं नाही मी लाटत, बारीक बारीकच लाटत। मस्त हे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या छान आणि नंतर मग लास्टला वरती तूप टाकायचं। पहिली आहे फुगली नाही, नंतरची फुगली की तुम्हाला मी दाखवते। वरून असं घी लावायचं आणि ना दुधामध्ये खाल्लीत ना वेळ छान लागते, दूधपोळी छान लागते खाल्ली की। बरेच दिवस पोळ्या बनवल्या नव्हत्या, म्हटलं चला आज बनवूया पोळ्या, गुरुपौर्णिमा पण आहे। बघा गाईज, पुरणपोळ्या रेडी आहेत। तर सध्या पहिला मी एक देवाजवळ ठेवतो।
कैल्याची आमटी. कैल्याची आमटी कारण आता पावसाळ्यातच येतो हा कैला. हा सुद्धा पावसाळ्यातलीच ही भाजी आहे कैला आणि या पावसाळ्यामध्येच येतो. चटणी चिंचेचा पोळ टाकलेला आणि पाला वाटून घेतलेला हा मिक्सरला आणि हे त्याच्यात शेंगदाणे टाकायचे. टोमॅटो वगैरे नाही टाकायचे. शेंगदाणे टाकायचे. कैल्याची आमटी पाऊस आलेला आहे जोरात. या आलू वड्या आलू आहे तर या फ्राय करणार. आणि बघ तिकडे ही कैल्याची आमटी झालेली आहे. त्याला काही टाइम नाही लागत शिजायला. ते शेंगदाणे शिजले, तो पाला असतो, पाला शिजला की झाली बघ कैल्याची आमटी झाली. मस्त झाली का नाही आमची कैल्याची आमटी. हे बघा कैल्याची आमटी. आपण कैला याच्यातच भेटतो, पावसाळीच भेटतो. ही पण रानभाजीच आहे. एरवी तुम्हाला भेटणार नाही. हा पावसाळ्यातच येतो. सुरुवातीला येतो मस्त. श्रावण महिन्यात जास्त खायचं असतं. सोमवारी बनवायची असते ही आमटी आणि आम्ही हर सोमवारी श्रावण महिन्यात ही आमटी बनवणार.